महाविकास आघाडी येत्या 2 दिवसात जागा वाटप आणि उमेदवार जाहीर करण्याची दाट शक्यता आहे। आचारसंहिता जाहीर होण्याआधी उमेदवार जाहीर करून मवियाचा प्रचारात आघाडी घेण्याचा प्रयत्न आहे। महाविकास आघाडीचं जागा वाटप अंतिम टप्प्यात। 2 दिवसात मविया जाहीर करणार उमेदवार। महायुती आधी मविया लोकसभेचे उमेदवार रिंगणात उतरवणार। महायुतीच्या जागा वाटपाची प्राथमिक चर्चा सुरू असताना महाविकास आघाडीने मात्र जागा वाटपात आघाडी घेतली। महाविकास आघाडीचं जागा वाटप अंतिम टप्प्यात आला असून उद्याच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब होणार असल्याचा दावा करण्यात येतोय। 6 तारीख को उसकी मीटिंग है। खुद हमारे तरफ से बाला साहब थोरात जी उसमें मीटिंग में रहने वाले हैं। शरद पवार जी रहेंगे, उद्धव जी रहेंगे, प्रकाश आंबेडकर जी रहेंगे और वो मीटिंग 6 तारीख को पूरी होंगी। विजय वडेट्टीवार यांनी तर येत्या 2-4 दिवसात घटक पक्षांमधील जागा वाटप आणि उमेदवार निश्चिती करणार असल्याचं सांगितलं। शरद पवार गट देखील वर्धा लोकसभा जी आहे ती सीट मागते। अजून अद्याप कुठला निर्णय झालेला नाही, ही चर्चा आहे। जे मागितले आहे किंवा त्यावर चर्चा होणे अपेक्षित आहे। 2 दिवसामध्ये चर्चा होऊन यावर निर्णय होईल। ठाकरे गटानेही जागा वाटपावरून महाविकास आघाडीत कोणतेच मतभेद नसल्याचं सांगितलं। महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून चर्चा होते, मतभेद कसले? एखाद्या जागेवर आग्रह त्यांचाही असतो, आपलाही असतो, कार्यकर्त्यांचा दबाव असतो। एखाद्या जागेवर काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा बहुजन वंचित आघाडी यांनी जर एखादी मागणी केली असेल त्याच्यावर नक्की चर्चा होते। अगोदर उमेदवार जाहीर करून प्रचारात आघाडी घेण्याचा मवियाचा प्रयत्न असणार आहे। महाविकास आघाडी उमेदवार यादी तयार असल्याचं सांगत असले तरी जागा वाटपात आयत्या वेळी घोळ निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही। मीनाक्षी म्हात्रेसह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।